इथं आपण आता फोटोशॉप ओपन केलेला आहे. आता आपल्याला एक पासपोर्ट फोटो घ्यायचा आहे आपल्याला. तर हा फोटो काढलेला आहे मी मोबाईल वरती. तर हा ओपन करून घेऊया. ओपन केलाय. याला हे पहा, हा मी फोटो काढलेला आहे. ते इथं पहा फिट टू स्क्रीन. आता इथं पहा तर आपल्याला आता याला क्रॉप करायचं आणि टूल विषयी माहिती देतो थोडी. याला म्हणतात रेक्टँगल मॅनेजर. म्हणजे आपल्याला इथं याचा वापर कसा करायचा पुढच्या व्हिडिओत दाखवू. सध्या आपल्याला पाहिजे हे टूल मी दाखवतोय तुम्हाला. हे आहे क्रॉप टूल. क्रॉप टूल म्हणतात याला. कंट्रोल C. याला क्लोन टूल स्टॅम्प म्हणतात. याचा वापरही दाखवून मी तुम्हाला सध्या टूल दाखवतो. ब्रश टूल, हा बर्न टूल म्हणतात याला. याला टेक्स्ट टाईप करायचं असेल तर टाईप टूल म्हणतात याला. आणि हा क्रॉपचा आता ते साईज टाकून घ्यायची आपल्याला पासपोर्टची. तर मी टाकून घेतोय 3 cm. आपल्याला आपल्या पासपोर्टची काय साईज द्यायची आपण आपल्या मनाने देऊ शकतो. तर मी इथे घेतोय 3/4 सेंटीमीटर. cm सेंटीमीटर. आणि इथं रिझोल्युशन 300. फोटोशॉपसाठी कमीत कमी 300 रुपये रिझोल्युशन. 300 रिझोल्युशन आहे योग्य आहे. आता याला क्रॉप करायचं. तर सिलेक्ट एरिया करतोय मी. जेवढा फोटो आपल्याला क्रॉप करायचा तेवढा आपण इथं एरोने कमी जास्त करून शकता. आणि यावरती तर हे पहा, यावरती राईट क्लिक करायचं आणि तिथं क्रॉप नाव दिसेल तर क्रॉप करून घ्यायचं. मी क्रॉप केले. याला झूम करण्यासाठी हा टूल आहे. तर याने झूम होते. इथं वरतं पहा कमी जास्त ऑप्शन आहे. आता ह्याला थोडं आपल्याला कलर चेंजेस करायचा. तर मी इथं घेतो ऑटो कलर केलं तर ऑटो कलरने तो कलर ऑटोमॅटिकली ऑटो मोड मध्ये आपल्याला फोटो तो दिसन इथं. आणि आपल्याला काही यामध्ये अजून ऍडजस्ट करायचं असेल मॅन्युअली तर आपण इथे मॅन्युअली करू शकता. सिलेक्टिव्ह कलर हे इथे ऑप्शन भरपूर आपल्याला. तर यामध्ये लेव्हल. तर लेव्हल मध्ये काय होतंय आपलं ते दाखवतो. तर हे पहा, लेव्हल मध्ये राईट साइड कडे जर घेऊन गेलं तर हा ब्राईटनेस कमी होतो. आणि लेफ्ट साइड वर कर्सर घेतला तर ब्राईटनेस हा आपला वाढवतो. तर इथं मी आपल्या जसं योग्य वाटेल त्या पद्धतीने घ्यायचंय आणि ओके करून घ्यायचं. तर हे पहा, मला हे योग्य फोटो वाटला तर मी हा फोटो ओके केला. झूम करून दाखवतो. आता हे थोडे स्पॉट दिसतात आपल्याला. तर त्याला काय करायचं, हे थोडं स्पॉट आहेत ना त्याच्यासाठी आपल्याला हे पहा, याला म्हणतात ई ड्रॉपर टूल. तर हे घ्यायचं आणि ज्या भागासारखा कलर पाहिजे तो कलर वरती क्लिक करायचं. तर तो कलर इथं दाखवायला आपल्याला सिलेक्ट होतो त्या एअर ड्रॉपरने. आपल्या इकडे जे बॅकग्राऊंड वर कलर तो इथं यामध्ये दाखवतो. आणि नंतर आपल्याला ब्रश टूल घ्यायचा. ब्रश टूल घेतल्यावर इथं आपल्याला साईज त्याची कमी जास्त करून घेता येते. आपल्याला जसं यूज करता येईल त्याच पद्धतीने साईज घ्यायचे आणि कमी पहा थोडं जास्त झालं तशी साईज योग्य वाटेल तशी करून घ्यायची.
आता मी साईज घेतली आणि जिथं आपल्याला चेंजेस वाटते तिथं हा ब्रश टूलने फिरून घ्यायचं. तर हे बघा मी इथं फिरून घेतले. तुम्हाला इथं आपल्याला याचा रिझल्ट दिसून येईल. डार्क होतं, थोडं वेगळं दिसतंय ना आपल्याला. हा आणि हा कलर मॅच झाल्यासारखा दिसतोय ना. थोडा ब्राईटनेस वाढवल्यासारखं कलर दिसतो. हे पहा, यामध्ये आपल्याला दिसून येईल. त्यामुळे मी झूम करून घेतले. आता मी ॲक्च्युअल साईज करून घेतो. तर ही ॲक्च्युअल साईज. याला शॉर्टकट की आहे कंट्रोल मायनस दाबलं तर कमी जास्त होत. आता ॲडजस्टमेंट, इथं आपल्याला कलर सिलेक्ट करायचं. समजा आपला आता याचे केस काळे आहेत, आणखीन डार्क काळे करायचे किंवा थोडे व्हाईट मध्ये घ्यायचे, तर इथून आपण सिलेक्ट करतो. उजव्या साईडकडे गेलं तर डार्क दिसेल, लेफ्ट साईडकडे गेलं तर थोडं उठेव कलर दिसत चालेल. तर मी याचा जसं योग्य वाटन त्या पद्धतीने करतो आणि ओके करून घेतोय. तर पहा, थोडा कलर डार्क झालेला दिसेल आपल्याला. हे पहा, केस त्याचे थोडे डार्क झाले. तर आपल्याला आता हे पाठीमागचा बॅकग्राऊंड, तर पाठीमागचा जो बॅकग्राऊंड आहे तो एक सेम करायचा आहे. तर त्यासाठी काय करणार आपण, याला क्लोन टूल घेतला. आपण क्लोन टूल घ्यायचा आहे आणि याचा साईज जास्त आहे तर ब्रश साईज कमी करून घेऊया. आणि इथे काय करायचं, क्लोन टूल्सचा वापर कसा करायचा मी दाखवतो. हे ओके दाखवतो का. एरर जो येतोय तर याला अल्ट प्रेस करावं लागतं आपल्याला. अल्ट नाही प्रेस केलं तर हा एरर दाखवतो. त्यासाठी अल्ट क्लिक केल्यानंतर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. तर यावरती क्लिक करायचं ना अल्ट प्रेस करायचं. अल्ट आणि माऊसचा लेफ्ट बटन प्रेस करायचं. आता पहा, इथं प्रेस केल्यावर फक्त इथं बाहेर बाजूला येऊन क्लिक केलं तर हा जो हिरवा कलर आहे तो कलर इकडं वरती मिक्स होऊन जातोय. तर ही बॅकग्राऊंड चेंज करायची प्रोसिजर जरा हार्ड आहे. ते पहा, हे थोडं हार्ड जाते. त्यासाठी मी दुसरा पर्याय सांगतो तुम्हाला. तर दुसरा पर्याय आहे याला पेन टूलचा. पेन टूल दाखवतो मी तुम्हाला. हे जे बाकीचे टूल आहे ह्यापैकी आपल्याला सोपा टूल जो आहे तो पेन टूल आहे. तर हा पेन टूल कुठे आहे ती दाखवतो. हा पेन टूल दिसला, पेन टूल घेतलं आणि आपल्याला सिलेक्ट एरिया करायचं. काय करायचं, आता आपल्याला ज्या भागावरती बॅकग्राऊंड चेंज करायचं तो भाग इथं पेन टूलने सिलेक्ट करून घ्यायचं. हे पहा, मी सिलेक्ट करत चालतो. जसं हा स्ट्रेचेबल असतो, जसा वळवला तसा लवचिक टाईप म्हणतात ना, जसा वळवला तसा वळला जातो. आता हे पहा, साईज कमी करून घेतो मी, फिट टू स्क्रीन. आणि हा जो सिलेक्टेड एरिया, हा पूर्ण एरिया सिलेक्ट करायचा आणि जिथून सुरुवात केली तिथे याला कर्सर आणून एंड करायचं आणि राईट क्लिक करायचं. नंतर मेक सिलेक्शन करायचं आणि तिथं 0 करून ओके करायचं. हे पहा, हा सिलेक्ट झालेला भाग दिसतोय आपल्याला. आता त्याला काय करायचं, आता त्याला काय करायचं, पेन्सिल टूलने बॅकग्राऊंडचा भाग घेतला आणि हे पहा मी सिलेक्ट करतोय. तो इथं आलेला बॅकग्राऊंड दिसेल आपल्याला. एकसारखा करायचा तर हे पहा दिसला. आता तो कलर बॅकग्राऊंड केला आणि याला डिलीट करायचं. डिलीट मारायचे. क्लोन टूल आहे, गन टूल. आता हा पहा डिलीट मारल्यावर खाली इथं 2 कलर दाखवतो, त्यापैकी तो कलर आला.
तर तिथं क्लिक करायचं आणि मोड चेंज करायचा, वरचा कलर खाली. हे पहा, इथं बॅकग्राऊंड आपला परफेक्ट मॅच झाला दिसेल. ओके. तर हे आता हे जो शेडो दिसतोय थोडा, तर तो शेडो काढवण्यासाठी मी तुम्हाला, हा व्हिडिओ जास्त मोठा होत चाललाय त्यामुळे आता त्या शेडोला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी दाखवून देईल. आता मी इथं तोच पर्याय निवडतोय. हे पहा, अटॅच केलं याला आणि इथं बॅकग्राऊंड. ओके. आता इथं डिलीट करू. आता डिलीट केलं तर हा मॅच झाला, पण खालचा जो शेडो आहे तो शेडो थोडा वेगळा वाटायला लागला. त्यामुळे आपल्याला त्याचं पुढच्या व्हिडिओमध्ये सोल्युशन देईल मी. हे पहा. तर आता ह्याला पासपोर्ट मध्ये घ्यायचे, तर पेज घेतले 4x6 आणि यावरती आता आपल्याला किती पासपोर्ट बनायचे, याला विड्थ साईज म्हणजे आडव्या मध्ये घेतो आणि मी इथं 8 फोटो बनवणार. तर हे याला ओढून घ्यायचे लेफ्ट माऊसच्या लेफ्ट ह्याने. हे पहा इथं यावरती आलंय. आता ह्याची आपल्याला पासपोर्ट वाढीव करायची, तर ते कशी करायची, तर मी पहिले याला एक स्ट्रोक देऊन घेतो. त्या स्ट्रोकला यायचं एडिट मध्ये. हे पहा, स्ट्रोक दिसेल आपल्याला एडिट मध्ये, स्ट्रोक. आता इथं आपल्याला स्ट्रोक कसं द्यायचं, इनसाइड, आउटसाइड किंवा आउटलाईन. तर आउटलाईन आणि इथं कलर आहे, बॅकग्राऊंडला स्ट्रोक साठी कोणता कलर निवडायचा, तो निवडतोय, ते पिक्सल आहे. स्ट्रोक किती साईज मध्ये द्यायचा आपल्याला, तर इथं मी 3 करतो आणि ओके. तर हे पहा, ते स्ट्रोक दिसेल, मी झूम करून दाखवतो. तर आपल्याला दिसला का हा स्ट्रोक, याला कट करून दाखवतो. हे पहा, कंट्रोल Z केलं तर तो रिव्हर्स मध्ये येतो. आता ह्याला अल्ट प्रेस करायचं आणि माऊसच्या लेफ्ट क्रीने याला ओढलं की त्याचं कॉपी होऊन जाते इमेजचं. मी करते. हे 2 झाले. आता हे असे जोडले जातील. ह्या दोन्हीची कॉपी अशी होणार नाही, तर एक एक कॉपी करतोय मी. आणि हे पहा, 4 पासपोर्ट तयार झाले. आता या पूर्ण 4 पासपोर्टला एक जीव करायचा आपल्याला, त्याला मेर्ज म्हणतात. तर त्याला कंट्रोल E पर्याय आहे, नाही तर इथं आपल्याला दाखवतो मी. आता हे रुलर घ्यायचं आपल्याला, तर ते रुलर कुठं आहे ते दाखवतो मी आधी. हे पहा, व्ह्यू मध्ये यायचं आणि खाली रुलर दिसेल. तर हे रुलर घ्यायचं आणि फोटो आपल्याला खालीवर होऊ नये, एक साईज मध्ये यावा. कटिंगला प्रॉब्लेम येतो पासपोर्ट कापून द्यायला. तर हे पाय वर खाली आपल्याला दिसतील, त्यामुळे रुलर वरती ॲक्युरेट फोटो बसून जातो. तर हे रुलर घेतला आणि फोटो आपण ॲक्युरेट केला. आता मी याला पूर्ण सिलेक्ट करून घेतो. 4 लेअर सिलेक्ट करायचे आणि याला आपल्याला एकजीव करायचं. तर तो कसा, तर इथं येऊया आपण लेअर मध्ये आणि मॅच, कंट्रोल E ने. कंट्रोल E शॉर्टकट की आहे. हे पहा, एकजीव झाला. आता याला आपण अल्ट प्रेस करून खाली ओढलं तर ह्याची पूर्ण 4ची कॉपी आपल्याला झालेली दिसेल. तर हे झाले 8 पासपोर्ट 3x4 सेंटीमीटर. आपल्याला किती पासपोर्ट करायचे, सेव्ह. तर सेव्ह कसं करायचं याला, तर ते मी दाखवतो. तर इथं येऊया आपण, कंट्रोल सेव्ह एच. सेव्ह एच याला आपल्याला आता मी करतो कॉपी. याला नाव द्यायचं, काय द्यायचं असेल तर, आणि खाली आपल्याला कोणत्या अँगल मध्ये सेव्ह करायचं, JPG, PNG, PDF, इथं ऑप्शन दाखवले जाते. तर मी JPG मध्ये करणार. इथं पर्याय आहेत भरपूर, तर ही पर्याय तुम्हाला दाखवतो.
आणि हे JPG आणि सेव्ह करूया. तर हे आपल्याला इथे इमेज क्वालिटीचं हे दाखवेल, रिझोल्युशन वगैरे. ओके करायचं. आपल्या पद्धतीने करू शकता. KB MB कमी जास्त साईज यामध्ये केली जाते. तर हे होता